नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नमस्करोमि. ओम धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारमृत्युस्तं च मंगलं प्रणमाम्यहं. भौमाय नमः. नमस्करोमि. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभुरामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्तिप्रदायिनी गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. तर आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. तत्पूर्वी आज म्हणजे 25 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचे गुणधर्म वैशिष्ट्य. तर या दिवशी जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या शांत, गंभीर आणि विचारशील स्वभावाच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून निर्णय घेणारे, बुद्धिमान आणि चांगली निरीक्षण शक्ती असणारे, स्वतःच्या विचारांवरती ठाम असणारे, स्वतंत्र निर्णय घेणारे, नवीन विषय, ज्ञान आणि गूढ गोष्टींची जाणून घेण्याची उत्सुकता असणारे, मोजक्या पण विश्वासू व्यक्तींशीच मनमोकळ्यापणाने ह्या वागतात. कधीकधी अतिरिक्त विचार आणि भावना मनामध्ये ठेवण्याची प्रवृत्ती असू शकते. वैशिष्ट्य: संशोधन, शिक्षण, लेखन, तंत्रज्ञान आणि सर्जनशील कामामध्ये चांगली क्षमता असते. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्याची यांना आवड असते. अडचणींमधून अनुभव घेऊन स्वतःला अधिक सक्षम बनवतात. कामामध्ये शिस्त आणि अचूकतेला महत्त्व देतात. आर्थिक बाबतीमध्ये सावध नियोजन करणारे असतात. जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. जन्मदिनाच्या, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. त्याच्यामध्ये सुरुवातीला अर्थातच मेष रास. मेष रास. आज मेष राशीचा आत्मविश्वास वाढणारा आहे. कामात रखडलेली कामं पूर्ण होण्याची संधी तुम्हाला लाभणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. व्यवसायात नवनवीन संकल्पना फायदेशीर ठरू शकतील. आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तींशी मनमोकळा संवाद केल्यास गैरसमज दूर होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ अंक आहे 9. शुभवार आहे मंगळवार आणि श्री हनुमानाची उपासना करा. शक्य असल्यास हनुमान चालीसा पठण करा. वृषभ रास. आज आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. व्यवसायात नवनवीन संधी मिळू शकतील. घरातील वातावरण आनंदी राहील. खर्च वाढण्याची थोडी शक्यता आहे. बजेट सांभाळा. प्रेमसंबंधामध्ये संयम आणि स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. देवी लक्ष्मीची पूजा करून तुपाचा दिवा लावा. मिथुन रास. आज नवीन कल्पना सुचतील आणि प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा. मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. शुभवार आहे बुधवार. गणेशाची पूजा करा आणि गणपती मंत्राचा जप करा.
कर्क रास, आज कुटुंबाला अधिक वेळ देण्याची गरज भासेल. नोकरीत काही बदल किंवा नवीन जबाबदारी अंगावर येऊ शकते. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. जुन्या मित्राची भेट घेतल्याने आनंद होईल. भावनिक निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचा शांतपणे विचार करा. शुभ अंक आहे 2, शुभवार आहे सोमवार. भगवान शिवाची उपासना करून शुभलिंगावर जल अर्पण करा. सिंहरास, आज नेतृत्व गुणांचा चांगला उपयोग होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. व्यवसायामध्ये नवीन करार करण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील एखादी महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागू शकते. आत्मविश्वास कायम ठेवा. शुभ अंक आहे 1, शुभवार आहे रविवार. उपासना, सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. कन्या रास, आज नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठं यश मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. पैशाच्या बाबतीमध्ये बचतीकडे लक्ष द्या. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. शुभ अंक आहे 5, शुभवार आहे बुधवार. गणपतीला दुर्वा अर्पण करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका. आपण बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तूळ रास. तूळ रास, आज संबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. व्यवसायामध्ये भागीदाराची मदत मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. प्रेमसंबंधामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मात्र प्रत्येक गोष्टीत इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. शुभ अंक आहे 6, शुभवार आहे शुक्रवार. देवी लक्ष्मीची पूजा करा, उपासना करा. आज वृश्चिक रास, आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात जोखीम घेण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. शांतपणे संवाद साधा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. शुभ अंक आहे 9, शुभवार आहे मंगळवार. हनुमान मंदिरात दर्शन घेऊन लाल फूल अर्पण करा. धनुरास, आज भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे.
नवीन संधी तुमच्या समोर येतील. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रगती साधता येईल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. भगवान विष्णूंची उपासना करा. पिवळे फूल अर्पण करा. मकर रास, आज कामाचा ताण वाढू शकतो, मात्र मेहनतीचे फळ योग्य मिळेल. वरिष्ठांकडून जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये जुने व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभ अंक आहे 8. शुभवार आहे शनिवार. शनिदेवाची उपासना करा आणि गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करा. कुंभरास, आज नवीन विचार आणि कल्पनांना चालना मिळेल. कामात तंत्रज्ञानाचा किंवा नवीन पद्धतींचा उपयोग केल्यास फायदा होईल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल जाणवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक आहे 4. शुभवार आहे रविवार. उपासना, भगवान शिवाची उपासना करा. नमः शिवाय मंत्राचा जप करा. मीनरास, आज मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु भावनेच्या भरात खर्च करू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आध्यात्मिक कार्याकडे मन वळेल. शुभ अंक आहे 7. शुभवार आहे गुरुवार. भगवान विष्णू किंवा दत्तात्रयांची उपासना करा आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. तर हे होतं 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. भविष्य हा एक दिशादर्शक आहे. तरी मेहनत घ्या, कष्ट करा आणि दिवस आनंदात व्यतीत करा. सर्वांना शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.